विधान परिषदेचे माजी आमदार, ज्येष्ठ नेते आणि सर्वसामान्यांच्या सुखदुःखात कायम पाठीशी असलेले अहिल्यानगर शहरातील स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांची राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांत्वनपर भेट घेतली। स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून धनंजय मुंडे यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे। तर या भेटीदरम्यान वातावरण अत्यंत भावनिक झालं होतं। या प्रसंगी आमदार संग्राम जगताप, उद्योजक राजेश भंडारी, सामाजिक कार्यकर्ते सत्यम गुंदेचा यांच्यासह अनेक स्थानिक मान्यवर उपस्थित होते। तर काकांचं आमच्यावर अपार प्रेम होतं अशी भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली। धनंजय मुंडे यांनी यावेळी भावनिक होत सांगितलं, अरुण काका हे आमच्यासाठी केवळ एक राजकीय नेते नव्हते, तर ते एक आपुलकीने भरलेले प्रेमळ आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्व होते। अनेक प्रसंगी त्यांच्या मार्गदर्शनाचा आणि पाठबळाचा अनुभव आम्ही घेतलाय। त्यांच्या जाण्याने आम्ही एक आधारवड गमावलाय। त्यांच्या आठवणी आणि शिकवण आमच्या सोबत सदैव राहील। या भेटी दरम्यान मुंडे यांनी खास करून आमदार संग्राम जगताप यांची आस्थेनं विचारपूस केली। संपूर्ण कुटुंबाला धीर देताना त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांच्याशी असलेली आत्मीयता अधोरेखित केली। सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मोठी पोकळी स्वर्गीय अरुण काका जगताप हे केवळ राजकारणापुरते सीमित नव्हते। जिल्ह्यातील विविध सामाजिक कार्यांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता। त्यांच्या कार्यशैलीत दूरदृष्टी, शिस्त आणि माणसांशी जोडणारी आपुलकी होती। त्यामुळेच त्यांच्या निधनाने केवळ कुटुंबीय नाही तर पूर्ण जिल्हा एक कणखर नेतृत्वाला मुकला आहे अशी भावना माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।